नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत शासन निर्णय दिनांक 5 मार्च 2025 नुसार विद्यार्थ्यांनी भाषा व गणित विषयाचे अपेक्षित स्तर पूर्ण करणे आवश्यक आहे। त्यानुसार गणित विषयाचा इयत्ता 3री ते 5वी वर्गाकरिता संख्याज्ञान या घटकातील अध्ययन स्तर क्रमांक 17 म्हणजेच 0 ते 99 पर्यंतच्या संख्या अंकात लिहिणे या अंतर्गत आता आपले विद्यार्थी 99 पर्यंतचे अंक ओळखतात, संख्या अंकात लिहितात आणि वाचतात आहे, बरोबर ना। विद्यार्थ्यांचा हा स्तर पूर्ण झाल्यानंतर स्तर क्रमांक 18 मध्ये आपण 0 ते 9 संख्या नामे अक्षरात कसे लिहायला शिकेल व आपले विद्यार्थी 18वा स्तर कसा पूर्ण करतील यासाठीच्या काही अध्ययन कृती पाहणार आहोत। यात सर्वात आधी आपण 0 ते 9 पर्यंतच्या संख्याचे अंकात व अक्षरात यांच्या जोड्या लावणे यासाठी निपुण अंतर्गतच्या जादुई पिटाऱ्यातील वाचन पाटीचा उपयोग आपण करणार आहोत। सदर साहित्यामध्ये आपल्याकडे 0 ते 9 पर्यंतच्या अंकाच्या पट्ट्या दिलेल्या आहेत। त्यामध्ये ज्या पट्ट्या आहेत त्यावरती 0 ते 9 अंक दिलेले आहेत, पण इतर ज्या पट्ट्या आहेत त्यावरती आपणास मात्र 0 ते 9 अशा प्रकारे कोऱ्या कागदावरती लिहून चिकटवायचा आहे आणि ह्या दोन प्रकारच्या पट्ट्याचा उपयोग करून या पाटीचा उपयोग करून अंक आणि अक्षरांच्या जोड्या लावण्याची कृती आपणास करून घ्यावयाची आहे। ही आहे वाचन पाटी। यामध्ये सुरुवातीला आपण अंकात असणाऱ्या ह्या दोन संख्या या ठिकाणी टाकूया आणि विद्यार्थ्यांना हे जे अक्षरात आहेत त्या अक्षराच्या संख्या योग्य ठिकाणी त्यांना टाकण्यास सांगूया। अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या कृती पूर्ण करून घेऊन अशाच प्रकारे आपण 2, 3, 4, 5, 6 अशा प्रकारे सगळ्या अंकात आणि अक्षराच्या जोड्या आपण त्या ठिकाणी पूर्ण करून घेऊ शकतो। ओके, यातून विद्यार्थ्यांना अक्षर नामाची प्रारंभिक ओळख होईल। यानंतर विद्यार्थ्यांना अक्षरात संख्या लेखनाचा प्रारंभिक सराव होण्यासाठी आपणास धूळपाटीचा उपयोग करायचा आहे। आता मी एक आपल्या उपलब्ध होणारी एक साधीशी धूळपाटी तयार केलेली आहे। त्यामध्ये थर्मोकोलचा एक बॉक्स घेतलेला आहे, रिकामा बॉक्स, त्यामध्ये बारीक वाळू भरलेली आहे। आपण यामध्ये वाळू, पीठ किंवा चुना काही वापरू शकता। याचा उपयोग करून विद्यार्थ्यांना आपणास एकामागे एक असे 0, 1, 2 असे 9 अंक अक्षरात लिहून त्यावर विद्यार्थ्यास बोटाने गिरवायला सांगायचे आहे, जेणेकरून सुरुवातीस विद्यार्थ्यांना लेखनाची सवय होण्यासाठी प्रेरणा मिळेल, आनंद मिळेल व विद्यार्थी आवडीने अंक अक्षरात लेखनासाठी प्रेरित होतील। ही आहे धूळपाटी। या धूळपाटीचा उपयोग करून विद्यार्थ्यांना बोटाने अक्षरे गिरवायला शिकवायचे आहे। यामध्ये आपण सुरुवातीला असं 0 काढायचं आणि विद्यार्थ्यांना सांगायचं की ह्या शून्यावरती तू येऊन बोट फिरवायचं। यामधून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अक्षर लेखनाचं दृढीकरण होईल। यानंतरच्या अध्ययन कृतीमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पेनने लिहिण्यासाठीचा सराव घ्यायचा आहे। त्यासाठी 0 ते 9 अंक असे एका कागदावरती प्रिंट काढून ज्यामध्ये लॅमिनेशन करून त्या कागदाला यावरती आपण विद्यार्थ्यांना अक्षर लेखनासाठी पेनचा वापर करून गिरवण्याचा अधिकाधिक सराव घ्यायचा आहे। यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी हा स्तर पूर्ण केलेला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांचा वैयक्तिक सराव घेणे अपेक्षित आहे। यामध्ये विद्यार्थी कशा पद्धतीने गिरवित आहेत याकडे शिक्षकांनी कटाक्षाने लक्ष देणे आवश्यक आहे। जर विद्यार्थी अक्षर लेखनात अक्षराची सुरुवात व शेवट यात अक्षर लेखनाचा क्रम चुकवीत असतील तर योग्य तिथे मार्गदर्शन करावयाचे आहे। अशा प्रकारच्या 3 कृतीनंतर 4थी कृती आपण दृढीकरणासाठी घेणार आहोत। यासाठी सुद्धा आपल्याला अशा प्रकारे रिकाम्या जागा पूर्ण करा अशा प्रकारचे 0 ते 9 पर्यंतचे 2 चार्ट तयार करून त्याला लॅमिनेशन करून घ्यायचं आहे। काही संख्याचं पहिलं अक्षर हे रिकामं ठेवायचं तर काही संख्याचं दुसरं अक्षर हे रिकामं ठेवायचं आहे आणि विद्यार्थ्यांना रिकाम्या जागा पूर्ण करण्याची कृती पूर्ण करण्यास सांगायचे आहे। यातून असं होईल की विद्यार्थी विचार करतील आणि विचार करून अंक पाहून अंकाचा अक्षरात लेखनाचा योग्य सराव करतील। आतापर्यंत ज्या आपण 4 कृती पाहिलेल्या आहेत त्या कृती त्याच क्रमाने पुन्हा पुन्हा घेतल्यास आपले विद्यार्थी नक्कीच 0 ते 9 संख्या अक्षरात लिहायला शिकतील, सोबतच निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमातील 18वा स्तर पूर्ण करतील यात शंका नाही। मला खात्री आहे की तुम्ही याचा अधिकाधिक सराव घ्याल व आपले विद्यार्थी यशस्वी कराल। धन्यवाद। नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, निपुण महाराष्ट्र अंतर्गत शासन निर्णय 5 मार्च 2025 नुसार विद्यार्थ्यांना भाषा आणि गणित विषयाचे अपेक्षित अध्ययन स्तर पूर्ण करणे आवश्यक आहे। यापूर्वी आपण गणित विषयाच्या इयत्ता 3री ते 5वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी संख्याज्ञान या घटकावर आधारित
स्तर क्रमांक 17 जो 51 ते 99 पर्यंतच्या संख्या वाचन असा होता, तो स्तर आपण पूर्ण केलेला आहे. आज आपण स्तर 18वा 0 ते 9 संख्या नामे लिहितो. हा स्तर गाठण्यासाठी कोणकोणत्या कृती घेता येतील यावर आपण आज माहिती घेऊयात. तर पहिली कृती, चित्र मोजा, संख्या नाम ओळखा. पहा, या ठिकाणी काही चित्र दिलेली आहेत. हे चित्र आहे. या चित्रासाठी आता हा एक तुमच्या ओळखीचा आहे, कारण तुम्ही वाचायला शिकलात. आता आपल्याला काय बरं करायचं आहे? हे चित्र कोणतं आहे किंवा किती आहेत? 1. इथं चित्र किती आहेत? 2. मग 2 कुठं आहे? या ठिकाणी. मग हा 2 कसा लिहायचा तो पहा बरं. या पद्धतीने 1, 2 अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं, हे संपूर्ण 9 पर्यंतचे अंक अगोदर वहीत लिहून घ्यायचे. चला सोबत सोबत लिहा, चित्र मोजायचे आणि या ठिकाणी दिलेला जो शब्द आहे तो काय करायचा, आपल्या वहीत लिहायचा आणि वाचत वाचत लिहायचा. 3, 4. पहा बरं, 4 चित्र आहेत का? 1, 2, 3, 4. 4. त्यानंतर पुढे चित्र पहा. 1, 2, 3, 4, 5. मग हा 5 कसा लिहायचा? या ठिकाणी 5. 1, 2, 3, 4, 5, 6. काय झालं बरं? 6. व्यवस्थित लिहा. त्यानंतर पहा, इथं किती फुलं आहेत ना ओळखीचे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता 7 हा अंक कसा लिहायचा? या संख्येचं संख्यानाम, यालाच आपण काय म्हणतो? या संख्येचं संख्यानाम. म्हणजे संख्यानाम कसं लिहायचं? 7. ही ओळखीची वस्तू आहे ना, काय आहे? हां, कप. तर हे कप आपल्याला 8 किती आहेत? तर अशा पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांना ओळख करून द्यायचे या कृतीच्या माध्यमातून. म्हणजे जेव्हा आपण एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना आपण सांगणार आहोत, तेव्हा अशा 0 ते 9 अंकांचे आपल्याला वेगवेगळी चित्र देऊन त्यांचं संख्यानाम आपल्याला द्यायचं आहे. ही आहे कृती क्रमांक 1, जिचं नाव होतं चित्र मोजा आणि संख्यानाम ओळखा. अशीच एक दुसरी कृती, ती कृती आपल्याला विद्यार्थ्याला अशी देता येईल की जिचं नाव आहे संख्येची हजेरी. जसं आपलं हजेरीपट आहे 1, 2, 3, त्यापुढे विद्यार्थ्याचं नाव. तर या ठिकाणी संख्येची हजेरी हे विद्यार्थ्यांना एकत्रित लिहायला लावा, जेणेकरून 0 पासून 0, 1, 2 पासून 9 पर्यंत. आणि त्यांना आत्ताच आपण चित्र दाखवले होते, तरी पण घाईमध्ये त्यांची लिहिणं झाली नसतील, तर पुन्हा एकदा त्यांना खात्री करून देण्यासाठी आता व्यवस्थित हा चार्ट विद्यार्थ्यांच्या वहीमध्ये लिहिण्यासाठी सांगावा. ही एक कृती आपल्याला या ठिकाणी घेता येईल, जेणेकरून 0 ते 9 या अंकांची व्यवस्थित ओळख लेखन स्वरूपामध्ये जी की संख्यानामे आहेत, त्या संख्यानामे विद्यार्थ्यांचे व्यवस्थित आपल्याला पूर्ण करून घेता येतील. अशा प्रकारे विविध कृतींच्या माध्यमातून आपण स्तर 18कडे जाण्याची तयारी पूर्ण करू शकतो. धन्यवाद. नमस्कार बंधू भगिनींनो, निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत शासन निर्णय 5 मार्च 2025 नुसार विद्यार्थ्यांनी भाषा व गणित विषयातील अपेक्षित स्तर प्राप्त करणे आवश्यक आहे. त्यानुसार गणित विषयातील इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांनी संख्याज्ञान या घटकातील अध्ययन क्षमता क्रमांक 17 म्हणजेच 51 ते 99 पर्यंतच्या संख्या अंकात लिहितो हा स्तर प्राप्त केल्यानंतर आता आपण अध्ययन क्षमता क्रमांक 18 म्हणजेच 0 ते 9 पर्यंत संख्या नामे लिहितो हा स्तर प्राप्त करताना कोणकोणत्या कृती, उपक्रम आणि खेळ घेता येतील याविषयी माहिती घेऊ. अध्ययन क्षमता क्रमांक 18 प्राप्त करताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या काही अडचणी आपण समजून घेणे आवश्यक आहे. जसे की
विद्यार्थ्यांच्या उच्चारांवर व लेखनावर बोलीभाषेचा प्रभाव असणे. उदाहरणार्थ, विद्यार्थी सहा असे अक्षरात लिहिताना सहाऐवजी साहा असे लिहितात किंवा साह असे लिहितात. तसेच तीन लिहिताना दीर्घ वेलांटीऐवजी ऱ्हस्व वेलांटी, तर 9 लिहिताना उस्साचा ऐवजी वला उकार उ असे लेखन करतात. मूळाक्षरांची व स्वरचिन्हांची ओळख असते, पण दृढीकरण न झाल्याने लेखनात अडचणी येतात. शून्याचे अक्षरी लेखन करताना जोडाक्षरांची ओळख नसल्याने कठीण वाटते. अशा या 0 ते 9 संख्यानामांचे लेखन करताना येणाऱ्या विभिन्न अडचणी लक्षात घेता आपल्याला अध्ययन स्तर क्रमांक 18 प्राप्तीसाठी वेगवेगळ्या कृती घेता येतील. अशीच एक कृती म्हणजे संख्यानामांची संगीत खुर्ची. ही कृती विद्यार्थ्यांकडून घेण्यापूर्वी आपणास काही पूर्वतयारी करणे गरजेचे आहे. ते म्हणजे 0 ते 9 संख्यानाम कार्ड बनवणे, तसेच 0 ते 9 संख्या चित्र कार्ड बनवणे, 10 खुर्च्यांची गोलाकार अथवा सरळ रचना करणे, त्याचबरोबर पाहून संख्यानाम लेखनासाठी वही पेन खुर्चीवर ठेवणे. सर्व साहित्य मिळवल्यानंतर संख्याचित्र कार्ड्सना खुर्चीवर चिपकवायचे व खुर्च्यांची गोलाकार अथवा सरळ रेषेत मांडणी करावी. त्यानंतर सर्व संख्यानाम कार्डांचे विद्यार्थ्यांकडून वाचन सराव घ्यावा आणि संख्यानाम कार्डांची 10 विद्यार्थ्यात विभागणी करावी. सर्व विद्यार्थ्यांना आपणास मिळालेले संख्यानाम वाचून संगीत सुरू होताच खुर्च्यांभोवती धावण्यास सांगावे आणि संगीत थांबताच आपणास मिळालेल्या संख्यानामाएवढी चित्र असलेल्या खुर्चीवर बसण्यास सांगावे. खुर्चीवर बसल्यानंतर संख्यानाम कार्डावरील संख्यानामाचे वहीवर लेखन करण्यास सांगावे अथवा बोटाने गिरवण्यास सांगावे. त्यानंतर परत संख्यानाम कार्डांची अदलाबदल करून संख्यानाम वाचन लेखन संगीत खुर्ची खेळातून सुरू ठेवावे. योग्य खुर्चीवर बसणाऱ्या व लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीसही द्यावे. अशा प्रकारे पुरेशा लेखन सरावासाठी अंक, चित्र, संख्यानाम कार्ड यांच्या जोड्या लावणे, त्याचबरोबर संख्यानामातील गाळलेली अक्षरे लिहिणे, धूळपाटी किंवा रांगोळीने लेखन करण्यास सांगणे, त्याचबरोबर एकमेकांच्या पाठीवर किंवा हवेत संख्यानामांचे लेखन करून ओळखण्यास सांगणे, अशा मनोरंजक कृती, खेळ या माध्यमातून प्रयत्न करू आणि 0 ते 9 संख्यानामांचे लेखन ही क्षमता विद्यार्थ्यांना प्राप्त होण्यास मदत करू. धन्यवाद.